आज एका कामानिमित्त आम्ही पुण्याला चाललेलो, पण येताना मटण खाणं हाच या ट्रिपचा सगळ्यात मोठा मोटो होता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लवकिक. सकाळी लवकर बाहेर पडलो. संकेत उर्फ आमचा मुन्ना मला न्यायला आला होता. आम्ही निघालो. इस्लामपूरच्या पुढं मणिकंदनला थांबलो नाश्त्याला. नाश्ता केला आणि परत पुढे पुण्याच्या दिशेने निघालो. गाडीत मस्त गप्पा टप्पा दंगामस्ती चालली होती. नंतर पोचलो आमच्या नेहमीच्या स्टॉपला, ते म्हणजे आरामला पोचलो आणि चहा घेतला. हा आमचा चहावाला चहा घेऊन आला. मस्त चहा, नेहमीप्रमाणे त्यासोबत आलेली बिस्किट खाल्ली आणि परत पुण्याच्या दिशेने निघालो. पुण्यात दिवसभर काम आवरले आणि संध्याकाळी बाहेर पडलो. हायवेला लागलो आणि ओढ लागलेली मटण खायची. पोचलो नेरल्याला नेहमी आम्ही दत्तभुवनला थांबतो, कारण तिथलं मटण आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. दत्तभुवनला नेहमीप्रमाणे गर्दी होतीच. अर्धा पाऊण तास आम्हाला वेटिंग करावं लागलं आणि फायनली आम्हाला टेबल मिळाला. टेबलवर बसलो. सगळ्यांना अतिशय भूक लागलेली. सगळ्यांच्या तोंडावरून कळतच असेल की किती भूक लागलेली सगळ्यांना. कधी एकदा ते ताट येईल असं झालं होतं. अँड द वेट इज ओव्हर. फायनली आमचं ताट आलं. कधी एकदा त्यावर तुटून पडणं असं झालं होतं. हा मस्त चुलीवरचं मटण, चुलीवरची भाकरी, झणझणीत रस्सा बघूनच अतिशय भूक लागली. अजूनच हे चुलीवर शिजवलेलं अतिशय मऊ शिजलेलं मटण बघून एवढं भारी वाटत होतं. मग काय, एक प्लेटवर आम्ही थोडं थांबते, मग घेतली दुसरी प्लेट. 2 प्लेट मटणवरती मस्त ताव मारला. रस्सा तर अल्टिमेट होता. मग घेतली आणखी भाकरी खायला इतकं छान वाटतं, कारण इथली भाकरी बनवतात चुलीवर. ह्या मावश्या बसलेत ना, ह्या सगळ्या ती भाकरी बनवतात, त्यामुळे 2 भाकऱ्या जास्तच जातात. फायनली मटण खाऊन आम्ही पोचलो सांगलीत. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग.